घरच्या खाण्यावर हम्म, आणि घरच्या व्यायामावर हम्म, आपण मसल स्ट्रॉंग करू शकतो. हम्म, बिल्ड करायला त्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतात. तुमची फिटनेस मेंटेन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली ही झोप महत्त्वाची. सगळ्यात मेन कारण म्हणजे त्यांना असं वाटतं की मला 3 महिन्यात आणि 6 महिन्यात रिझल्ट मिळावा. माझ्या म्हणण्यानुसार बिगिनरांनी थोडंसं फक्त आपल्याला रोज जिमला येऊन थोडासा व्यायाम करायला हम्म, जमेल हम्म. ह्या हिशोबाने यावं. 100%तले किमान 90% मुलांना कन्सिस्टन्सी जमत नाही, त्यामुळं त्यांचं रिव्हर्स होतात. जेवढा जास्त वेळ वर्कआउट कराल, हम्म, जास्त वेळ म्हणजे दिवसातून 4 तास असा नाही. हम्म. मित्रांनो, जिममध्ये जावं की होम वर्कआउट करावा हे आपल्याला सगळ्यांच्या मनात प्रश्न असतात. कशी फिटनेस आपण चांगल्या प्रकारे ठेवू शकतो यासाठी प्रयत्न चालू असतात. तर आपल्यासोबत आज ट्रेनर आहेत प्रतीक साबळे. ते आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहेत की जिम आणि होम वर्कआउट दोन्हीतलं कोणतं चांगलं आपल्यासाठी आहे, कोणतं बेस्ट आहे. सर नमस्कार. नमस्कार. तर पहिल्यांदा मला तुमच्याबद्दल तर परिचय द्या. मी प्रतीक साबळे. हम्म, एक 10 वर्ष मी जिम वर्कआउट करतोय बरं. आणि 4 वर्षापासून नॅशनल अकॅडमीचा लेवल 4 फिटनेस ट्रेनर आहे मी. हं. तर आत्ता बघतोय की आपण सगळ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं की आपण जिम वर्कआउट करावं की घरामध्ये होम वर्कआउट करावं. त्याबद्दल तुमचं मत काय असेल? माझ्या मतानुसार दोन्ही बेस्ट आहेत, हं, कारण मी दोन्ही ट्राय केलेत. हं, जिम वर्कआउट ज्यावेळेस आपलं लॉकडाऊन नव्हतं हं, त्यावेळेस माझा जिम वर्कआउट पण झालेला आणि आत्ताही चालू आहे. हं, आणि ज्यावेळेस लॉकडाऊन चालू झालं होतं त्यावेळेस आपल्याला होम वर्कआउटशिवाय पर्यायच नव्हता, हं. त्यामुळे माझं होम वर्कआउटही झालेलं आहे. आता ज्यावेळेस सुरुवातीला एखादा फिटनेस करायला बघतो म्हणजे जिममध्ये जायला बघतो तर बरं. तो सुरुवातीला घरी व्यायाम करतो किंवा जिममध्ये जातो तर तो सुरुवातीला कोणत्या चुका करतो असं तुम्हाला वाटतंय? फर्स्ट ऑफ ऑल मुलांना असं वाटतं की आज जिमला चालू केली की 3 महिन्यात 4 महिन्यात माझी फिटनेस झाली पाहिजे, माझं वेट झालं पाहिजे. हं, म्हणजे ते ज्यांना आयडॉल मानतात, हं, इंटरनॅशनल बॉडी बिल्डर असतात, हं, त्या आयडॉलसारखं माझी लगेच फिटनेस झाली पाहिजे असा त्यांचा मनाचा ग्रह असतो. हं, पण ती फिटनेस करण्यासाठी त्या आयडॉलांनी किती वर्ष संघर्ष केलेला असतो, कष्ट केलेलं असतात, हं, ह्याचा अंदाज न घेता ते मग काहीतरी नवीन शिकतात किंवा असे दुसऱ्या कोणी ट्रेनरने किंवा लोकल ट्रेनरने सांगितलं की हं, त्या पद्धतीने वर्कआउट करायला बघतात हं, आणि त्यामुळे कदाचित त्यांना इंजुरी पण होऊ शकते. हं. आता मग रिझल्टच्या दृष्टीनं कोणतं चांगलं आहे आपल्यासाठी? रिझल्ट हा सगळ्यात मेन गोष्ट, रिझल्टसाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी सगळ्यात मेन मॅटर करते. बरं. जेवढा जास्त वेळ वर्कआउट कराल, हं, जास्त वेळ म्हणजे दिवसातून 4 तास असा नाही हं, की तुमचा टाइम पिरियड म्हणजे इयर पिरियड जास्त जावा लागतो. तुमच्या बॉडीला ती सवय लागावी लागते. हं, तसा पोषक आहार, हं, तसा पोषक व्यायाम, त्या शरीराला सवय लागली हं, त्याच्यानंतर हळूहळू बदल घडतात. हं. आता काही जण काय करतात की पैसे वाचावे म्हणून घरीच व्यायाम करतात, जिममध्ये जात नाहीत. तर त्याबद्दल काय तुमचं मत असेल? नाही, घरी व्यायाम केलेला पण चांगलाच आहे, पण काहींचा गोल असतो की बाबा फिटनेस म्हणजे प्रॉपर बॉडी बिल्डिंग करायचं आहे किंवा त्यांच्यासारखं बनायचं आहे. हं, मग घरी आपल्याकडे इक्विपमेंट्स नसतात, तेवढे हं, वेट्स नसतात. म्हणजे जेवढ्या नॉर्मल वेट्स आहेत त्या वेट्सला आपल्याला वर्कआउट जरी करायचा म्हणाला हं, होममध्ये हं, किंवा जे आपण बॉडी वेट ट्रेनिंग म्हणतो त्याला, हं, ते बॉडी वेट ट्रेनिंग जरी करायचं म्हणालो हं, तरी टाईम पिरियड आपल्याला जास्त द्यावा लागतो. मग हं, तेवढा कस त्या शरीराचा घालवला हं. त्याच्यानंतरच तुम्हाला ते हळूहळू रिझल्ट यायला सुरुवात होती. मग होम वर्कआउट करताना आपल्याकडे इक्विपमेंट नसतात, मग कसं करावं व्यायाम आपण घरी? होम वर्कआउटमध्ये पण आपल्याला भरपूर विदाऊट इक्विपमेंट पण वर्कआउट करता येतात. तसं म्हणा पुशअप्स असतात, हं, बैठक असतात, हं, पैलवानी व्यायाम बऱ्यापैकी तुमचे विदाऊट इक्विपमेंट असतात. हं, ते व्यायाम तुम्ही करू शकता. हं. रनिंग करू शकता लेग्ससाठी चांगले. हं, पुशअप्स तुमचे चेस्ट, बॅक, हं, बायसेप, ट्रायसेप. हं, त्या पुशअप्समध्ये इतके व्हेरिएशन आहेत की त्यात तुम्हा प्रत्येक पार्ट तुमचा शोल्डर सकट तुमचा प्रत्येक पार्ट हा ट्रेन होऊ शकतो. हं, असे भरपूर प्रकार आहेत होम वर्कआउटला पण हं. की त्यांना पण तुम्हाला मसल ट्रेन करता येऊ शकतो. आता मग बेसिक शेड्यूल कसं असावं जर होम वर्कआउट करायचं असेल तर? बेसिक शेड्यूल म्हणण्यापेक्षा वर्कआउट किंवा तुमची फिटनेस मेंटेन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली ही झोप महत्त्वाची. बरं. किमान 8 तास झोप, हं, पुरेसा व्यायाम आणि पुरेसा आहार, हं, ह्या 3 गोष्टींची सांगड घातली हं, तर एक नॅचरल लाईफला तुम्ही फिट म्हणून चांगलं कन्सिडर करू शकता. हं, मग त्यासाठी सकाळी किमान संध्याकाळी 10ला
11ला झोपलं तर त्याच्यानंतरचे ॲक्च्युअल 8 तास तुम्हाला झोप असावी. बिझी शेड्यूल असेल, ऑफिशियल शेड्यूल असेल तर तुम्ही त्या टाईममध्ये मी थोडेफार इकडे तिकडे करू शकता, पण माझ्या मताप्रमाणे किमान 7 ते 8 तास झोप असावी. आता होम वर्कआउट असो किंवा जिम वर्कआउट, इंजुरीचं प्रमाण आपल्याला त्यामध्ये दिसतं. काही जण विदाऊट ट्रेनर पण जातात जिममध्ये. बरोबर आहे. तर कसं मग असतं ते इंजुरीबद्दल काय सांगाल? इंजुरी म्हणालात तर सहसा कारणं काय आहे त्याची? कारणं म्हणजे हे मागाशी तुम्हाला मी सांगितलं सर, ज्यावेळेस नवीन न्यू कमर्स येतात त्यांना जो पहिला त्यांचा ग्रह असतो की 3 महिन्यात 6 महिन्यात तुमची फिटनेस तयार होते. होम वर्कआउटला सहसा इंजुरी होत नाहीत, कारण होम वर्कआउटला तुम्ही बॉडी वेट वर्कआउट करत असता आणि जिम वर्कआउटला मग वेट वाढवून मारलं की आपल्याला बायसेप चांगला दिसेल किंवा बाबा चेस्ट चांगली दिसेल, पण त्याचं प्रॉपर पोझिशन नाही किंवा भरपूर असे कारणे असतात. पोझिशन म्हणा किंवा किती वेट आपल्या बॉडीला मसलला झेपतंय, बोनवर लोड येतोय का, प्रॉपर त्याच मसलला लोड जातोय का, ह्या गोष्टींवर पण भरपूर मॅटर करतात. मग ह्या गोष्टींचं पुरेपूर नॉलेज नसलेल्या व्यक्तींकडनं ट्रेनिंग घेणे किंवा आपण आपल्याला भरपूर येतंय असं दाखवून हेवी वेट ट्रेनिंग करणे, यामुळे इंजुरीचं प्रमाण वाढतं. आता तुम्ही ट्रेनर आहात, मला सांगा की ट्रेनर घेऊन जिममध्ये आपण सुरुवातीला उतरणं किती महत्त्वाचं आहे? ट्रेनर घेऊन जिमला उतरणं म्हणण्यापेक्षा एज्युकेटेड ट्रेनर घेऊन जिमला उतरणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण 6 महिने किंवा 3 महिने किंवा काही ज्या हाय लेवलच्या जे कोर्स आहेत त्यांना किमान वर्षभराचा कालावधी असतो ट्रेनिंग पिरियड पूर्णपणे. त्यांना नॉर्मलमधला नॉर्मल बेसिकपासून हायमधल्या हाय प्रत्येक इक्विपमेंटची नॉलेज दिलं जातं. मग त्या नॉलेजच्या बेसिसवर प्रत्येकाचा बॉडी पार्ट वेगळा असतो किंवा बॉडी कंडिशन वेगळी असते. त्यानुसार तो ट्रेनर ठरवतो की त्याला कोणता वर्कआउट मॅच होईल किंवा त्याला किती वेट तो कन्सिडर करू शकतो किंवा त्याचा एक आपण म्हणतो 1 रेप मॅक्स म्हणतो, तो कुठपर्यंत जाऊ शकतो ह्याच्यावर तो ट्रेनर ठरवतो. मग त्याच्यानंतर मग त्याच्या अंडर जर ट्रेनिंग घेतलं तर थोडे तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसतात. त्यामुळे ट्रेनर घेणं हे मस्ट आहे. किमान पहिले तुम्हाला एक 3 ते 4 महिने तरी ट्रेनर असावा की जेणेकरून तुम्हाला थोडंसं त्यातलं नॉलेज येईल आणि शिकण्याची इच्छा असावी, त्याच्याकडून नवीन नवीन काहीतरी शिकावं की बाबा सर हे असं केलं तर असं का होतंय किंवा असा ह्या मसलला स्ट्रेन कसा काय होतोय, ह्याच्या मागची कारणं काय आहेत. आता तुम्ही जेव्हापासून ट्रेनर होता, मला सांगा की जिममध्ये एखादा नवीन व्यक्ती आल्यानंतर त्याचा काय माइंडसेट असतो? त्याचा माइंडसेट असा असतो फर्स्ट ऑफ ऑल तर की मुलांना असं वाटतं की बाबा हां मी ट्रेनर लावला आहे म्हणजे ट्रेनर काहीतरी वेगळं करणार आहे आणि माझी 2 महिन्यात बॉडी होणार आहे. तर हे कन्सेप्ट हा चुकीचा आहे. ट्रेनर लावला किंवा तुम्ही पर्सनल म्हणजे तुम्ही स्वतः सेल्फ वर्कआउट केला, बॉडीला ज्यावेळेस तुम्ही पोषक आहार आणि प्रॉपर वर्कआउट द्याल त्याच वेळेस तुमची बॉडी ग्रो करते. ट्रेनर फक्त तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करतो, ते नॉलेज फक्त त्याच्याकडून घ्यायचं असतं आणि त्या नॉलेजप्रमाणे वर्कआउट करायचं असतं. आता तुम्ही मग अशी एक पॉईंट म्हटला की झोप महत्त्वाची असते, पण काही जणांचं कसं असतं की बिझी शेड्यूल असतं, दिवसभर काम वगैरे असतं. बरोबर. त्यांनी कसं मॅनेज करावं जिममध्ये वर्कआउट करणं किंवा वर्कआउट करणं? आता मी स्वतः मी MSRTCमध्ये जॉबला आहे अकाउंटंट म्हणून. बरं. तर मला सकाळी लवकर जायचं असतं, संध्याकाळी माझं येण्याचं टायमिंग फिक्स नसतं की बाबा कधी 7ला येतोय कधी 8ला येतोय. तर मी आपला सकाळचा 5:30ला उठतो, फ्रेश होऊन आवरून 7:30-8 वाजेपर्यंत वर्कआउट करतो माझा आणि तिथून पुढचं माझा डे चालू होतो. मग तसं प्रत्येकानं जसं प्रत्येकाचं आपापलं शेड्यूल असतं त्या शेड्यूलप्रमाणे ते ॲडजस्ट करावं. आता मग जिम शिवाय आपला बॉडी होऊ शकत नाही का? बॉडी आणि जिम ह्याचा एक थोडासा वेगळा कॉन्सेप्ट आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे. तुम्ही जे म्हणता की जिम शिवाय बॉडी होऊ शकत नाही का, बॉडी होणार पण फक्त तुमच्या मसलला स्ट्रेंथ येणार आणि बॉडी होणे म्हणजे प्रॉपर जिम सारखी बॉडी होणे, बॉडी बिल्डिंगची बॉडी वेगळी आणि तुमची स्ट्रेंथची बॉडी वेगळी, हा फरक असतो. तुमचा मसल ग्रो होणार पण त्याला वेळ लागणार, कारण आपण रेग्युलर घरच्या खाण्यावर आणि घरच्या व्यायामावर आपण मसल स्ट्रॉंग करू शकतो. बिल्ड करायला त्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतात, खूप कन्सिस्टन्सी घ्यावी लागते. आणि ज्यावेळेस आपण बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात शिरतो त्यावेळेस आपल्याला तो प्रॉपर शेड्यूल वाईज डाएट असतो, तेवढंच प्रोटीन असतं, तेवढा हेवी वेट वर्कआउट असतो पर्सनल ट्रेनरच्या अंडर.
तुम्ही त्या मसलला तुम्ही टिअर करत असता, त्याला ग्रोला तो एक्स्ट्रा त्याला वर्किंग देत असता, त्यावेळेस तो मसल तुमचा ग्रो होत असतो. नॅचरली करायचं म्हणालं तर तुम्हाला किमान जास्त कालावधी घालावा लागतो. आता मग मला सांगा की आपण ज्यावेळेस सुरुवात बघतो की बिगिनर वगैरे येतात तर ते हेवी वेट उचलायला जातात, त्याशिवाय गेन होऊ शकत नाही का आपली बॉडी? हेवी वेट उचलू नये असं माझं म्हणणं नाही, पण हेवी वेट उचलताना सुरुवात ज्यावेळेस आपण चालतोय किंवा कोणत्याही गोष्टी सुरुवात आपली शून्यापासून होते. बरोबर. मग ज्यावेळेस लाईट टू मॉडरेट करत गेला ना तर तुम्हाला तुमच्या हेवी वेटचा अंदाज येणार आहे. तुम्ही जर एकदमच जर तुमची कॅपॅसिटी आहे 2.5 किलोची आणि तुम्ही 12.5 किलोचं घेऊन जर डंबेल्स मारायला गेला तर ते इंजुरीला कारणीभूत ठरतं ना. मग तिथं मी किंवा माझ्यासारखे भरपूर असे ट्रेनर्स म्हणा किंवा जे अनुभवी आहेत की ज्यांनी 7-7, 8-8 वर्ष वर्कआउट चालू ठेवलेलं आहे, अशी मुलं असतात माझ्या बरोबरीने वर्कआउटला. मग काही जण माझ्या एवढं वेट मारतात, काही जण माझ्यापेक्षा जास्त वेट मारतात कारण त्यांची स्ट्रेंथ जास्त असते. मग एखाद्या बिगिनरनं जर आलं तिथं आणि त्यानं जर आमच्या लेवलनं जर वर्कआउट केला तर त्याच्या बॉडीला तो हे झाला पाहिजे ना. मग मला सांगा की तुम्ही जिम ट्रेनर म्हणून तुमचं स्वतःचं काय काय कर्तव्य असतं त्यामध्ये? जिम ट्रेनर म्हणून फर्स्ट ऑफ ऑल त्याला त्याच्या बॉडीला किंवा त्याला एक सवय लावली पाहिजे. बरं. किमान 21 दिवस 20 दिवसाची सवय लागली पाहिजे त्याच्या बॉडीला की बाबा असं असं आहे आपलं. आणि ते 21 दिवसाचा एक क्रायटेरिया असतो, तो म्हणजे आपल्यात म्हणतात की 21 दिवसापर्यंत आपली बॉडी पेन आउट करते, शरीराला सवय होत नाही की कोणतीही गोष्ट नवीन करायला गेलो की लगेच सवय लागत नाही. आज सकाळी झोपेतून उठलो म्हणजे उद्या लगेच उठणार असत नाही. आपल्या बॉडीला आजचा तो सगळा क्षीण घालवायला 2-4 दिवस जातात कंटिन्यू लावा. तसं ज्यावेळेस बिगिनरांनी स्टार्ट करावं ना, माझ्या म्हणण्यानुसार बिगिनरांनी थोडंसं फक्त आपल्याला रोज जिमला येऊन थोडासा व्यायाम करायला जमेल ह्या हिशोबाने यावं. पहिले कन्सिस्टन्सी महत्वाची. हळूहळू तुमची स्ट्रेंथ वाढत जाते आणि हळूहळू तुम्ही आपोआप तुम्ही वेट मॉडरेट करत जाता. आता एक म्हणणं येतं की आपण जिम करतोय तोपर्यंत आपली बॉडी होते, पण असा प्रश्न येतो की जिम सोडल्यानंतर बॉडी खराब होण्याची पण कारणं आपल्याला दिसतात. मग त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? जिम सोडल्यानंतर बॉडी खराब होण्याचं मेन कारण म्हणजे आपण ज्या वेळेस एखाद्या जिमला जातो तर त्यावेळेस तिथले ट्रेनर म्हणा किंवा तुम्ही स्वतः म्हणा, तुम्ही काहीतरी डाएट करत असता. तो डाएट करता, तेवढी जिम करता, त्याच्यानंतर तुम्ही शांत असता. ज्यावेळेस तुम्ही सोडता तो डाएट तुम्ही कंटिन्यू ठेवता का? नाही ठेवत. बरोबर. तुम्ही काहीही खाता, मूड आला की तुम्हाला बाहेरचं जंक फूड खाता किंवा तुमचा जो कन्सिस्टंट डाएट असतो त्या डाएटमध्ये आणि तुमच्या नंतरच्या जिम सोडल्यानंतरच्या खाण्यात फरक होतो. मग ज्यावेळेस तुमच्या मसलला ऑलरेडी तुम्ही सवय लावलेली असते की बाबा काय नाही, आपल्याला एका दिवसात 2,500 कॅलरीज खायच्यात. बरं, त्या 2,500 कॅलरीजमध्ये तुमचे प्रोटीन ठरलेलं असतं, फायबर ठरलेले असतात, कार्ब्स ठरलेले असतात, वॉटर इंटेक ठरलेला असतो. ह्याची जर उलटापालट झाली तर 100% तुमच्या मसलला जे गरजेचं आहे ते जर नाही भेटलं तर मसल तुमच्या बॉडीतून घेतो आणि बॉडीतून नाही भेटलं मग थोडं थोडं मसल तो रिव्हर्सला यायला सुरुवात होते. आता मग जिम सोडण्याची आपण कारणं बघतोय, ती कारणं कोणती असतात सहसा? कारण की जास्त एखादा नवीन व्यक्ती आल्यानंतर त्याला वाटतं की लगेच बॉडी व्हावी आणि लगेच आपली तब्येत व्हावी, म्हणजे त्यांना वाटतं की लगेच रिझल्ट आपल्याला मिळावा. मग त्यांची जी कारणं असतात ते आपल्याला कोणती बघायला मिळतात जिम सोडण्याची? जास्त काळ टिकत नाही ते जिममध्ये काही जण. जिम सोडण्याचे सगळ्यात मेन कारण म्हणजे त्यांना असं वाटतं की मला 3 महिन्यात आणि 6 महिन्यात रिझल्ट मिळावा. मी स्वतः असा व्यक्ती आहे की मी कन्सिस्टन्सली 5 वर्ष जिम केलेली. त्याच्यानंतर थोडेसे लॉकडाऊनमुळे माझी ती जिम स्टॉप झाली, होम वर्कआउट चालू झाला. पण हे कन्सिस्टन्सी मेंटेन करणं बऱ्यापैकी आजकालच्या मुलांना जमत नाही. काहींचं बिझी शेड्यूल असतं. मी असं म्हणत नाही की 100% सगळ्याच मुलांना कन्सिस्टन्सी जमत नाही. काही जणांचं बिझी शेड्यूल असतं, काही जणांचं ट्रान्सफर होतं जॉबमुळे किंवा काही जणांना अजून काय त्यांची वैयक्तिक कारणं असतात त्यामुळे ते सोडतात. पण 100%तले किमान 90% मुलांना कन्सिस्टन्सी जमत नाही, त्यामुळे त्यांचं रिव्हर्स होतात. ते मुलं पुढं हे करत नाहीत आणि किंवा त्यांना मग वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं की तुम्ही जे प्रोटीन घेताय किंवा तुमचा ट्रेनर तुम्हाला गंडवतोय या भाषेत सांगितलं जातं, पैसे उकळतोय तुमच्याकडून. मग ती एकदा मानसिकता खचली की मग परत जायची इच्छा होत नाही मुलांची.
आता आपण येऊया होम वर्कआउटकडे. तर होम वर्कआउट करताना आपण कोणत्या चुका करू नये? होम वर्कआउट करताना एक तर वर्कआउट करायला स्टार्ट केला तर किमान आपलं वर्कआउट संपस तोपर्यंत तरी आपल्याला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. कसं होतं, घरी होम वर्कआउट करायचं म्हणलं की कोणत्याही घरी आपली घरातली असतात, वयस्कर व्यक्ती असतात. आपण व्यायाम करत असताना समजा घरातल्या व्यक्तींनी काही काम सांगितलं तर ते आपल्याला नाही म्हणता येत नाही. मग त्यामुळे तो वर्कआउटमध्ये मग तुमची कन्सिस्टन्सी बुडते. परत त्यातनं परत शून्यातनं स्टार्ट करायचं म्हणलं ना की तुमची बॉडी गार झालेली असते. मग हे सगळ्यात मेन रिझन आहे की तुम्हाला ते मोडणं पाहिजे. तुम्हाला द्यायचं आहे ना तर पूर्णपणे एक तास तुमच्या त्या वर्कआउटला दिला पाहिजे. आणि राहिला विषय की तुम्हाला फक्त बॉडी वेट ट्रेनिंग करायचं आहे ना होम वर्कआउटमध्ये, तर कोणत्याही होममधलं इक्विपमेंट की कसं की बाबा मुलं करतात, बाबा आता वेट नाही आहे, घरात सिलेंडर आहे तो उचल, किंवा अजून काय जे जड ते उचल, मग त्यांना कदाचित इंजुरी होऊ शकते. हे करण्यापेक्षा तुमचे जे नॅचरल वर्कआउट आहेत, पुशअप्स आहेत, बैठक आहेत, त्यात भरपूर प्रकार आहेत, बैठकांमध्ये भरपूर प्रकार आहेत, ते करावेत. त्यामुळे इंजुरी बऱ्यापैकी स्टॉप होते. आता मला बेस्ट होम वर्कआउट कोणते आहेत ते पण एकदा सांगा. बेस्ट होम वर्कआउट 3 प्रकारचे आहेत. सुरुवात तर माझ्या म्हणण्याप्रमाणे सूर्यनमस्कारानं करावी. बरं. का करावी? 11 वेगवेगळ्या प्रकारच्या आसनात आपण तो सूर्यनमस्कार पूर्ण करतो. ज्यावेळेस तो सूर्यनमस्कार पूर्ण करतो त्यावेळेस तुमच्या बॉडीचा प्रत्येक बॉडी पार्ट हा तुमचा रिलॅक्स झालेला असतो, किंवा त्याला एक चेतना भेटलेली असते, बाबा आता आपल्याला व्यायाम करायचा आहे. त्याच्यानंतर समजा डे वाईज म्हणालो की आज बाबा चेस्टचा वर्कआउट करायचा आहे, तर बाबा चेस्टच्या मसलला जसा लोड येईल त्या प्रकारामधल्या पुशअप्स व्हेरिएशन मारावे. शोल्डर करायचे तर शोल्डरला लोड येईल त्या प्रकारातलं पुशअप्स व्हेरिएशन मारावे. बायसेपला लोड येईल त्यात पण पुशअप्स व्हेरिएशन आहेत. हे जे अजूनही बऱ्यापैकी मुलांना माहीत नाहीत, हेच ट्रेनरकडून कळतं. ह्यासाठी ट्रेनर असावा. मग काही जणांचं काय होतं की होम वर्कआउट ते करतात पण त्याची बॉडी बिल्ड होत नाही, त्यामागची कारणं काय असू बिल्ड होणे आणि स्ट्रेंथ येणे ह्यात फरक आहे. बॉडी बिल्ड व्हायचं असेल तर तुम्हाला थोडंसं तुमचा मसल टिअर करावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही एखादं वेट घेता, तुमचं जर समजा बायसेप कर्ल मारायचं एक वेट आहे 10 किलो, तुमचं 1 रेप मॅक्स आहे, किंवा किमान तुम्ही एक 10 काउंट विदाऊट सपोर्ट मारू शकता, तर त्यावेळेस तो तुमचा मसल टिअर झालेला असतो. होम वर्कआउटला त्या रेंजपर्यंत, ज्यावेळेस त्या टिअरच्या रेंजपर्यंत तुमचा तो बायसेप जाईल ना, तोपर्यंत तुम्हाला ते कन्सिस्टंट करावं लागतं. मग त्या रेपिटेशन वाढतात, त्यामुळे तो टिअरनेसपर्यंत जात नाही आपला. आणि होम वर्कआउटला स्ट्रेंथ बिल्ड होते जास्त मसल बिल्ड होण्यापेक्षा, आणि मसल बिल्ड व्हायला थोडासा वेळ लागतो. आता होम असो किंवा जिम, मला सांगा की किती वेळ व्यायाम केला पाहिजे आपण? मिनिमम पाऊण तास, मॅक्झिमम 1.5 तास. बरं. 1.5 तास का म्हणतोय? काही मुलं किंवा काही ट्रेनर सांगतात की सकाळी जिम वर्कआउट कर, संध्याकाळी कार्डिओ कर, असं त्यांचं एक पर्सनल मत असतं प्रत्येक वेळेस की वेगळं वेगळं करावं. पण असा सेपरेट टाईम द्यायला प्रत्येकाला जुळत नाही. आणि ते ज्या पद्धतीने सांगतात ते एक बॉडी बिल्डरसाठीचं एक ठीक आहे की बाबा सकाळी वेळ संध्याकाळी वेळ तो पूर्ण वेळ त्याच्या फक्त बॉडीसाठी देत असतो. पण एक नॉर्मल सर्वसामान्य मुलाला हे जमत नाही. पाऊण तास त्यानं जिम वर्कआउट केला, थोडेफार 15 मिनटं जास्त गेले सेट मिळण्यात किंवा इक्विपमेंट मिळण्यापर्यंत, त्याच्यानंतर एक अर्धा तास कार्डिओ केला, तो वर्कआउट सफिशियंट असतो. 1.5 तास मॅक्सिमम. 1.5 तास. आता मला सांगा की आता हे उन्हाळ्याचं सीझन आहे, मग उन्हाळ्यात किती तास व्यायाम केला पाहिजे? उन्हाळ्यात पाऊण तास ते 1 तास भरपूर झाला. कारण आपल्या बॉडीतील पाण्याची क्षमता जेवढा जास्त व्यायाम करेल तेवढी जास्त खालावत असते. आता काही जणांचं काय म्हणणं येतं की आपला घाम जास्त जातो म्हणजे आपण कमी व्यायाम करावा, असं पण काही जणांचं म्हणणं येतं. आपण पाणी पण जास्त पिऊ शकतो. आपण 6 ते 8 लिटर जर पाणी जर पिलो तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, एवढं पाणी जात नाही. पण किमान 5 लिटर तर आपण पाणी पिऊ शकतो. त्या पाण्याच्या कन्सिस्टन्सीवर तुम्ही असंही वर्कआउट करू शकता. फक्त हेवी वेट करायचं नाही की जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास होईल किंवा तुमच्या बॉडीतून जास्त स्वेटिंग होईल. कोणत्या सीझनमध्ये आपल्याला बॉडी गेनसाठी चांगला सीझन असतो तो? त्या सीझनमध्ये आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आपल्या बॉडीवर जास्त.
उन्हाळा संपल्यानंतर हम्म. ते पुढचा उन्हाळा येईपर्यंत, बर. म्हणजे पूर्ण पावसाळा आणि पूर्ण हिवाळा, हम्म. हे दोन्ही सीझन असे आहेत की तुम्ही गेन चांगल्या प्रकारे आणि मसलमध्ये करू शकता. हम्म. बॉडी वेट म्हणण्यापेक्षा मसलमध्ये करू शकता. हम्म. ह्या 2 सीझनमध्ये पुरेपूर गेन होऊ शकतं बरं. बॉडीत. आता मेन महत्त्वाचा प्रश्न येतो यामध्ये, आपल्याला बॉडी गेन करायची असली तर खाण्यापिण्याचा आपल्याला समतोल राखायला लागतो. बरोबर तर आहे. त्याबद्दल तुमचं काय मत असेल? आजकाल मुलांना सांगितलं जातं की नॉनव्हेज खाल्लं हम्म. तरच बॉडी बनते. हम्म. हा, ही गोष्ट मान्य आहे की नॉनव्हेजमध्ये भरपूर प्रोटीन असतं, हम्म. पण काहींना अफोर्ड करता येत नाही. हम्म. अगदी तुमच्या घरातल्या बेसनापासून, हम्म. घरातल्या डाळींपासून तुमच्या प्रत्येक खाल्लेल्या प्रतिनात पदार्थात तुम्हाला प्रोटीन मिळतं. हम्म. फक्त ते शोधायची एक मानसिकता असावी लागते. हम्म. आणि हेच बऱ्यापैकी ट्रेनर सांगत नाहीत की बाबा तू घरच्या खाण्यावरून पण तू तुझं प्रोटीन इंटेक पूर्ण करू शकतोस. हम्म. त्यांचं म्हणणं असतं की 250 ग्रॅम चिकन खा, हम्म. 10 अंडी खा. हम्म. हा आहार झाला एक वेल्ड, जो प्रॉपर बॉडी बिल्डिंग करायची इच्छा धरतो की बाबा त्याला पूर्ण बॉडी बिल्डिंग करायचे, शो करायचे, हम्म. एक पॅशन म्हणून किंवा प्रोफेशन म्हणून जो बॉडी बिल्डिंग करतो, हम्म. त्यानं तो प्रॉपर तेवढंच प्रोटीन बॉडीला पाहिजे. त्यासाठी जे खाटाटोप चाललेला असतो त्याचा, हम्म. त्यासाठी ते चिकन अंडी, कारण सर्वसामान्य मुलाला रोजचं चिकन रोजची अंडी नाहीत परवडत. हम्म. त्यामुळं तुम्ही घरच्या खाण्यावर पण बऱ्यापैकी तुम्ही बॉडी मेंटेन ठेवू शकता. हम्म. बॉडी बनवू शकते, पण थोडासा वेळ द्यावा लागतो. आता मला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड काय काय, म्हणजे तुम्ही काय काय करत होता आधी, म्हणजे बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये यायच्या आधी, ट्रेनर व्हायच्या आधी काय काय करत होता, आणि कसं तुम्ही ट्रेनर झालात, एक प्रॉपर ट्रेनर झाला? फर्स्ट ऑफ ऑल माझं वेट 12वीत असताना 35 किलो होतं. बर. ना की त्या एजच्या मानाने माझं वेट नव्हतं. हम्म. आणि त्याच्यानंतर काही इन्सिडेंट्स माझ्या लाईफमध्ये असे घडत गेले हम्म. की ते ओढत गेलं मला की बाबा तुझी तब्येत असावी. हम्म. त्यानंतर थोडंसं वेळ लागलं की बाबा चला फिटनेसकडे जरा लक्ष द्यावं आपल्या. हम्म. म्हणून मी एक जिम जॉईन केली आणि थोडंसं मला पण, ज्यावेळेस मी ट्रेनर नव्हतो, मी न्यूकमर होतो, हम्म. जे मी अनुभवलंय तेच आत्ताची मुलं बऱ्यापैकी अनुभवतात. हम्म. प्रॉपर नॉलेज नाही. मी सांगतोय ते कर, मी सांगितलेलं प्रोटीन घे, तेच खा, तेच योग्य आहे. हम्म. मग ते 6 महिने मी त्यांच्या अंडर ट्रेनिंग घेतलं. हम्म. जिम चांगलं मसल असं म्हणता येणार नाही मला, पण वेट गेन झालं होतं माझं. हम्म. पण थोडंसं एक म्हणतो ना की अपुऱ्या नॉलेजमुळं त्यांच्या पण आणि माझ्या पण थोडंसं मला थोडासा प्रॉब्लेम झाला. हम्म. त्याचा तोटा होऊ नये त्यामुळं मी थोडंसं ह्यात अजून डीप शिरायचं ठरवलं. हम्म. म्हणून मग मी ते ट्रेनर व्हावं त्यासाठी काय काय करावं लागते ह्याचा शोध घेतला. त्याच्यानंतर मला एक संधी चालून आली, एक अकॅडमी होती, त्या अकॅडमी थ्रू नॅशनलाइज सर्टिफिकेट भेटत होतं. हम्म. मग त्या अकॅडमीत ॲडमिशन घेतलं मी, 6 महिन्याचा कोर्स केला. 6 महिन्याच्या कोर्सनंतर मी माझं नॅशनलाइज सर्टिफिकेट घेतलं. हम्म. त्याच्यानंतर त्या 6 महिन्याच्या कोर्समध्ये माझ्या बाबतीत झालेल्या चुका किंवा मी काय काय अनुभवलं आणि मला कुठं कुठं फसवलं गेलं, त्या सगळ्यांचं नॉलेज आलं. हम्म. त्यानंतर त्या मुलांना किंवा जे माझ्याकडे विचारण्यासाठी येतात किंवा माझ्याकडे ज्यांनी ट्रेनिंग घेतलं, त्या सर्वांना त्या गोष्टींपासून अवॉइड केलं मी. हम्म. असा माझा म्हणजे ट्रेनर होईपर्यंतचा प्रवास आहे. हम्म. आणि ट्रेनर झाल्यानंतर तर प्रत्येकाला माझं जेवढं नॉलेज मला भेटतंय तेवढं पुरेपूर त्यांना द्यायचा मी प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आपण बघितला सुंदर असा प्रवास आहे सरांचा. मला शेवटला सांगा की आता एका वाक्यात सांगा मला, जिम वर्कआउट आणि होम वर्कआउट कोणता चांगला आपल्यासाठी? दोन्ही बेस्ट आहे. हम्म. कारण जिम वर्कआउट आणि होम वर्कआउट ह्याची कंपॅरिझन का होऊ शकत नाही. होम वर्कआउट हा एक ज्याला फक्त मेंटेन ठेवायचे हम्म. हा व्यक्तीच होम वर्कआउटकडे फिरतो. हम्म. आणि जिम वर्कआउट ज्याला थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसायचे हम्म. अशा व्यक्ती हे जिम वर्कआउटकडे जातात. त्यामुळे दोन्हीही बेस्ट म्हणू शकतो आपण.
चालेल सर, धन्यवाद. तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.